आहोंनी तर मला ना बघू शकते ते सरप्राईजच दिलाय, टक्कलच करून आलेत. कारण का तो ऊन पण चालू झालंय आणि त्यांना टक्कल करायचीच होती. त्यामुळे मग ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला खूप हसू येत होतं. फायनली आम्ही निघालोत पेठला. तर तिकडे आज जत्रा आहे, 3 दिवस झाले जत्रा चालूच आहे आणि मला जायचंच होतं. त्यामुळे आग्रह केलं आहोंकडं आणि नारळ वगैरे द्यायचं होतं. त्यामुळे मग आमचं कुलदैवत असल्यामुळे ना आम्ही निघालो तिकडे पेठला. आणि ही जागा तुमच्या ओळखीची आहे का? तर माझ्या ओळखीची आहे, कारण का इथे आमचा फ्रूट स्टॉल असतं. फायनली आम्ही जत्रेत पोहोचलो आणि मला ना दुकानं बघून असं काय घेऊ काय नको असं झालं होतं. पण खरं तर पहिले आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. जाता जाता आहोंचे मित्र भेटले, तर मग त्यांच्या इकडं शेवपुरी वगैरे खाऊन घेतले रुद्रनी. आम्ही तर नाही, कारण का आम्हाला अजून जेवायचं होतं. त्यामुळे तर बाकीच्या गोष्टी अजून करायच्या होत्या आणि मित्र असल्यामुळे काय इकडे नो पैसा, पण आपण काय बोलतो जास्त पण नसावं. त्यामुळे फक्त रुद्रसाठी 1 प्लेट घेतली आम्ही आणि आमच्यासाठी पण आग्रह होतंच की घ्या म्हणून, पण नाही घेतलं मी. फायनली मंदिरात पोचले आणि ते बघू शकता कालच्या दिवशी एवढी गर्दी असते ना की म्हणजे पाय ठेवायला जागा नसते एवढी. कारण का भरपूर लांबून ज्यांचं कुलदैवत आहे ते सर्वजण येतात आणि प्रचंड गर्दी असते. हा सोहळा आहे का नाही, ज्यांनी बघितले ना त्यांना माहिती असते. आणि 12 वाजता खंडोबाची आणि माणकेश्वर देवाची दोघांची भेट होतं. तर असं बराचसा मोठा सोहळा आहे. तर ज्यांचे कुलदैवत आहेत त्यांना माहीतच असेल. तर या पोरांनी आम्हाला बघा अडवले कशासाठी, तर यांना अजून नाही काही कळत. पण त्यांना मी बोलले व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे ती दोघं पण घाबरली. आणि मग मी त्याला नाव वगैरे विचारलं. तर हे कशासाठी असते माहिती आहे का? 2 रुपये द्या, 1 रुपया द्या असं बोलण्यासाठी असते. लहान मुलांना काय कळतंय. त्याच्यानंतर छान असं गाभाऱ्यात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. तोवर आरतीची तयारी चालली होती आणि मग ठीक आहे बाकीचं आम्ही दर्शन घेऊन रिटर्न आम्हाला फेरा वगैरे मारायचा होता मंदिराला. कारण का खरंच माझं श्रद्धास्थान आहे हे. मी पहिले नाही मानत होती कुलदैवत कुलदेवी, म्हणजे एवढं काही कळायचं नाही की नाही आपण आपल्या देवांचं केलं पाहिजे. पण जिथपासून असं वाईट वेळ माझ्यावर आली आणि तिथून ज्यांनी मला तारलंय त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. आणि ते तारणारे म्हणजे माझं कुलदैवत कुलदेवी आणि माझे स्वामी. या तिघांनी मला यातून ना प्रत्येक गोष्टीला असं बोलतात ना नाराज कधी केली नाही. त्यामुळे यांना तिघांना तर मी कधी विसरू शकत नाही. आणि फायनली आम्ही मूर्ती घेतली बरं का. आणि हा जो आनंद होता तो वेगळाच, कारण का ती मूर्ती गाभाऱ्यात ठेवली त्यांनी आणि त्यांच्या मग आरती झाल्यानंतर मग ती मूर्ती आम्हाला रिटर्न भेटणार होती. तर खरंच हा योगायोगच बोलायचा. फायनली कुलदेवताची मूर्ती मी आता घरी नेणार. छान अशी आरती वगैरे झाली, पूजा वगैरे झाली मूर्तीची. खरंच जो आनंद होता ना तो मी सांगू शकत नाही. आणि हा योगायोगच आहे, कारण का माझ्या मनात ध्यानात काहीच नव्हतं की मूर्ती मी घेऊन जाणार आहे आजच्या दिवशी. त्याच्यानंतर ना या पिशव्या वगैरे आता खूप सारी जत्रा भरली होती आणि 50 रुपये सेल बोलल्यानंतर ना आमच्या रुद्राला पिशव्या काही टिकत नाही. त्यामुळे 1 पिशवी घेतली आणि आहोंनी दुसरीच तोडली. मला आवडली एक, तर मला ही आवडली, मग ती पण आम्ही घेतली. आणि रुद्राची तिथंच भांडणं की मला पाहिजे. त्याच्यानंतर ना असं बरंचसं ज्वेलरी वगैरे होतं. ते मी काय काय घेतले तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे, काय शॉपिंग केलं आहे ते. खरंच मस्त एकदम स्टॉल वगैरे आले होते. आणि मी कुठल्याही जरी जत्रेत वगैरे गेली ना तर मला ना तिथं पोटॅटो रिंग रोल खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. आणि तो मी खातेच कुठल्याही जत्रेत गेली तरी. तर इथे आहोंचेच मित्र होते, त्यामुळे मग काय घेतला तिथं पोटॅटो रोल. आणि त्याच्यानंतर ना मला छोटीशी अशी बॅग पाहिजे होती, तर कुठली घेतली शेवटी दाखवणार आहे. आणि छान होत्या, 100 रुपयाला कोणतीही घ्या. आणि आता मी बऱ्याचशा माझ्या बॅगा पडल्यात खरं घरी, पण ती एक पण उपयोगाची नाही असं झालंय. त्याच्यानंतर घरी आलो आणि ही पर्स घेतली माझ्यासाठी छोटीशी. आणि हा रबर मला खूप आवडला, तो पण 20 रुपयाला भेटला. आणि क्लिप वगैरे. तर मस्त झाली आजची जत्रा. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खरंच तुमच्या कुलदैवत आणि देवीला विसरू नका बरं का.